शुभ सकाळ सर्वांना। 2 दिवस झाले माहेरी आले आणि आज तिसरा दिवस होता। डोळे चोळत उठून सकाळी बघते तर काय आईची पूजा चालू होती आणि आज खूप छान बेत ठरवला होता तिने माझ्यासाठी, तर त्याची तिने चांगली सुरुवात सकाळीच करून घेतली होती। सांडगे बनवण्यासाठी आईने रात्रीच डाळी भिजत घातल्या होत्या। 2-3 प्रकारच्या डाळी तिने भिजवत घातल्या होत्या, त्या मी पाहिल्या उघडून आणि ती सकाळीच कामाला लागली होती। आज आम्ही दोघीच घरी होतो कारण बाबा घरी नव्हते, म्हणून आज आम्ही तयार केला आणि आम्ही आज त्याच्याच मागे लागणार होतो। तसे सुकतील ते, आपल्याकडे ऊन भरपूर आहे। सुकले पाहिजे पण चांगलं आहे बाहेर। आई यूट्यूब फार बघत असते माझे, त्याच्यावर भरपूर ती बघून विणकाम, जेवणाचे पदार्थ, लाडू वगैरे असे तिचे चालूच असते। या आम्ही डीमार्टच्या पिशव्या वापरल्यात, ज्या 5 किलोचे सामान लूज वस्तू राहतात। पडदे आता बांधून घेतले आणि तेच हे आता सुकायला घालणार। आईने इकडे सुरुवात पण केली आहे। आमचं मिश्रणच खूप पातळ झालंय, त्याच्यामुळे आम्ही थोडं पीठ मिक्स केलंय। तर आई आता म्हणते की खूप बारीक बारीक करून, म्हणजे त्याला भरपूर 2-3 दिवस छान सुकून मग होऊन जाईल। हा बरोबर नाही, घोळ झाला सगळा, विसरली आई आमची। पूर्वी कधी केलं होतं ना तू आईकडे तुझ्या? आईने करायचं ना, लग्न असलं तर पहिले वडच तोडतात, लवकर लग्न वड घेतात। अशी जुनी पद्धत बोलायची। तिकडे करूया ना आपण, मी पण आता पडला। बघ एवढे बस, छोटे छोटे। छोटेच करूया, सुखातात ना, सुकतील ते कडक, फक्त त्याला थोडी मेहनत आहे। किती ऊन येत आहे आपल्या इथे, त्याला ठेवायचं। म्हणूनच मी आता मिक्सर घ्याय ना, असं वाटतं काहीतरी आपला एखादा छोटा मोठा पाटा घेऊन टाका, हे यालाच रखडा चालू। जेव्हा आपल्याला अशा काही जुन्या गोष्टी करायच्या असतात तेव्हा खरंच पाट्याची आणि वरवंट्याची खूप आठवण येते। पण अशा जुन्या पद्धतीच्या गोष्टी करायच्या म्हटला की आठवतं। मी अशी फुल रांगेमध्ये करते।
सगळं रांगेत झालं पाहिजे. चांगला वाळायला ना. सकाळी लवकर टाकतात ना, मग अख्ख्या दिवसभरात होतं सुटतात मग ते. की माणसाने घर कसं येऊन उठतं तसं मुलं असतात का. पण हे आता वाळवणं ज्याच्या घरचं असं त्यांनी करायला पाहिजे ना. मग ते तुझ्या घराला तसं त्याचा लाभ होणार. केले का बरोबर मी? त्याला जास्त केले. झाडे माझे पण झाडेच होतात. बरे इथले पान सुकात. ऊन असतं. आजच ऊन कमी बाहेर आहे. आतापर्यंत 10 वाजेपर्यंत किती गेलेलं असतं. आता पूनमचं पण लग्न ठरलंय ना, तर तिच्या आई गावाला गेली 2-4 दिवसासाठी. पापड बिपड कारण तिला ते ह्याच्यात द्यायचंय ना. ते कोकणी लोक करतात का रुखवत? हा, ते तर स्पेशल असतं रुखवत आहे ना कोकणात. काय म्हणून आहे तर खरं आपल्या सगळेच करतात. तिकडे ऊस कसा बनवतात, गोड कसा बनवतात ते दाखवते. घर पण बोल बाई ही ना कोकणातली हिने कोल्हापूरचं कसं लग्न केलं हिने. करतात पोरी आता मस्त. चूल आहे तिच्या घरात, अशी शोकेसला ठेवतात छोटीशी घरात. त्यांना शिकवायला बी ठेवली जात एक बाई, तिला लय आवड आहे. आई माझी यूट्यूब खूप बघते, त्याच्यामध्ये तिच्या खूप आवडत्या यूट्यूबर आहेत. खूप छान त्या माहिती देतात आणि ती त्यांचं सतत बघून मला काही ना काही नेहमी फोनवर सांगत राहते आणि मी आल्यानंतरही मला नेहमी सांगत राहत असते. तिच्या ह्या गप्पा गोष्टी माझ्या नेहमी कानावर पडत राहतात, कुठेही त्या चुकत नसतात. लक्ष्मीचं नाव घ्यायचं आणि आपल्या पूर्वजांचं नाव घ्यायचं. लक्ष्मी ये माझ्या घरी, तुझं स्वागत आहे. असं नाही की आंघोळच करावं लागतं, झोपेतून उठल्याबरोबर करायचं. हाताचं आपल्या हे करायचं. पहिलं रांगोळी 2 काढशील तर अजूनच चांगलं. स्वस्तिक रांगोळीचं काढ, नाही तर हळदीचं काढ. पवित्र घरात ठेवायचं. घरातल्या वस्तू नेहमी आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात चित्र फक्त सांभाळायच्या. बाईचं तेच आहे, झाडू असा उभा नाही ठेवायचा, लात नाही वलंडायचं नाही, लात नाही मारायचं. झाडूचं जास्त महत्व आहे. ते तर आमच्या आजीच्या काळातच होतं, ते कोणी पाळीत नव्हतं, पण खरंच त्याचा मान आहे. श्रीकृष्णाची पूजा करतात, घरात शांती हो. लिंबू मिरची एक नाही ठेवा. जशी आमुषा आणि पौर्णिमा ह्या दोघी बहिणी आहेत. जशी लक्ष्मी आणि अलक्ष्मी म्हणतात ती दलिंद्री, जी तुझी सासू करते. तुला व्हिडिओ काढतीस काय? कटकर राहते. मग तुम्हाला कशा वाटतात गप्पा? तुम्ही पण माहेरी आल्यावर अशाच तुमच्या आया गप्पा मारतात का तुमच्यासोबत? असं सांगणं शिकवणं असतं आमच्या घरी आल्यावर. खूप खूप गप्पा असतात आमच्याकडे. सकाळी उठून पहाटे उठून आता सुद्धा करताना माझ्या आईचं तोंड चालूच आहे. ना सांडगी छान लागतात खायला. याची भाजी पटकन करायला. थोडे मी पण घेऊन जाणार माहेरी सासरी मला खायला.
तुम्हालाच न्यायला केले, तिला पण द्यायचे. आपण दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बनवतो. आता ते प्रॉपर रेसिपी कळाली ना, आता तसं करूया. आता तर वर्षा पण तिच्या नवीन घरामध्ये येईल, तर मग तिच्यासाठी पण माझ्या घरी हे काय माहिती नसलं खायचं. नुसते कोकणामध्ये सुकं केलं तरी होते. काय करतात ना वाळवण, तिला माहिती ना, म्हातारीला पण करतात त्यांच्या गावाला. ते कांदा लाल होते, त्याच्यात यांना त्याला मसाला सोडायचा जेवढा आपल्याला पाहिजे. वाटणामध्ये पण होतं नाही, वाटण करून वाटाणा होतं रेडीमेडमध्ये, तसे तळून पण खातात भाजून. पहिले भाजायचे, नंतर तेलात तळायचे. एवढे सुकू दे, नंतर मग आपण आणूनच महिन्यात दुसरं तळून आणून त्याच्यात पहिले कसे लागतात बघा, जसं आपण घरी बनवतो तसं बाहेर. आईने एकदा खारे वडे केले होते, एवढी चव लागते ना. ते वडे तळायचे, जिरं त्यांना पण तळून खायचे पोळ्याला. गावी लय प्रकार असतात ना, काय काय बनवून खायला. गावी इकडे करतात, आता आपल्या इकडे गाव आहे. आता हे आमचं संपत आलंय. एक आईचं एक पान झालं, प्लेटमध्ये झालं, माझं पण झालेलं आहे. आता बघूया, ह्याला 2-3 दिवस तरी नक्कीच लागणार आहे सुखायला. मी पण 2 दिवस आहे आईकडे. आता बघूया कसं होतंय. हे असं इथे सुखत घालूया. हे 2 ताट आहेत. बाहेर असं खूप ऊन पडलेलं आहे आणि आईकडे भरपूर ऊन असतं इकडे उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे हे बाहेर सुकवायची पण आम्हाला गरज नाही. आम्ही हे घरामध्येच भरपूर सुकवतो आणि ती नेहमी काही ना काही इथे करत राहते. जसं आंब्याचं मुरंबा वगैरे असं नेहमी ती बनवत राहते. तिला कधी गरज पडत नाही जास्त करून हे बाहेर उन्हामध्ये सुकवायला. ती इथेच सगळं काही घरामध्ये करत राहते आणि ती एकटी आणि पप्पा असल्यामुळे थोडं थोडं बनवत राहते आणि ती एन्जॉय करते आणि आम्हालाही थोडं थोडं नेहमी देत राहते. आमच्या शिदोरीमध्ये सासरी जाते. ती बघा, ही मनी प्लॅन्ट सुद्धा लावलेला आहे. किती उंच गेलाय, भरपूर उंच होता, पण मी मागे येऊन जरा त्याला हलवला आणि त्याचं जरा चेंजेस करून टाकले. आईचं काही ना काही कारणाने सुरू असतात. बघा किती उंच झालेलं आहे. मी थोडं याला मॅनेजमेंट करून असं इथे टाकलेलं आहे. असं हे स्टँड तिला बांधून दिलं आणि करून दिलं. मस्त तिने थोडं लावलेलं आहे. मला खूप आवड आहे झाडं बिडं लावायची. आणि आम्ही असं इथे बाल्कनीच्या इथे सुकर घातलेलं आहे. मजा वाटते. घरातच खूप सुकून जाते. कधी तोंड कोरडं पडतं तसं ते वाळवूनही खूप छान कोरडं होऊ शकतं. हे सुकवायला घातलेलं आहे. हे नक्की 2-3 दिवस मिळणार आहे सुकायला. मला हे आवडतं नेहमी सांडगे हा प्रकार. याला सांडगेच बोलतात. बरोबर. मी आता बाहेर खायला आले होते 2-3 दिवसासाठी, तर वडील पण नाहीत, नाश्त्याची गडबड नाही, म्हणून आम्ही हे करून बघूया म्हटलं. आईने पण अचानक करायला घेतलं. मी जेव्हा मुंबईवरून इकडे आले तेव्हा आई इकडे अशी बोलता बोलली, तर तिने मनावर घेतलं आणि काल रात्री चण्याची डाळ, उडीद डाळ, मटकी असं सगळं भिजवून घालून आज मिक्सरला वाटून हे आम्ही करायला घेतलं.
सरप्रायझिंग म्हटलं थोडं झालं चुकलं तिच्याही लक्षात नव्हतं. मी फर्स्ट टाईम नाही केलं आणि बघूया ते छानपैकी शिकली तेव्हा त्याचं तुम्ही मला नक्की ह्याची रेसिपी शेअर करा की अजून ह्याची प्रॉपर पद्धत कुठली आहे. म्हणजे आम्ही मे महिन्यात करतो, आता एप्रिलचा महिना चालू आहे आणि एप्रिलच्या महिन्यात आम्ही हे प्रयत्न केला आणि ते थोडंच केलेलं आहे. हे अजून छान सुकल्यानंतर ह्याची रेसिपी पण मी करून तुम्हाला नक्की शेअर करेन. पण नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ह्याची प्रॉपर पद्धत काय आहे. मी तसेच फॉलो करेन आणि मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा इथे येऊन करायचा नक्की प्रयत्न करेन. बघूया वेळ भेटतो त्याप्रमाणेच. कारण आता वडील माझे इथे घरी नाही आहेत, ते मीटिंगला जातात बाहेरगावी, त्याच्यामुळे मी आईच्या सोबतीने इकडे आले होते आणि आराम म्हणून आले होते. ही जर मजेशीर गोष्ट केली आणि आम्ही खूप गप्पा पण मारल्या. अजून तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही माझ्या या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात. अशाच गमती जमती आणि अचानक भयानक केलेल्या गोष्टी मी नक्की ह्या यूट्यूबवर शेअर आणि फॉलो करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा माझ्या या क्षेत्राची अनस्क्रिप्टेड गोष्टी.